प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राभ्यां नमः। अशुद्ध वाहत गडगडाटी गडाडी तेची रणनदी गाडी झाली प्रीतांच्या दरडी मद करवडी महाग्राह। श्री गणेशाला वंदन करून आतापर्यंत जे कथानुसंधान झालेले आहे त्या कथाभागाला अनुसरूनच पुढच्या कथाभागाला आपण सुरुवात करूया। युद्ध अस्त्र सुरू आहे आणि या युद्धामध्ये रक्तांचे स्तरे पूर वाहू लागलेले म्हणतात। जसा पावसाळ्यामध्ये असणारा चौकडे चिखल तशा प्रकारचे असणारा त्या रणभूमीमध्ये चहूकडे असणारा चिखलच चिखल असणारा रक्तामुळे झालेला आहे। तीर वाहती सपिची तेची मासे रणदिशी ओढणे वाहते कासवे जैसी सर्पस पुची रणभाले। नाग बाबा सांगू लागलेले रक्त असणारे त्या ठिकाणी वाहू लागलं। रक्तामध्ये रक्ताच्या नद्या असणारे वाहू लागलेले आहेत। आपण बघा नदीला पूर आल्यानंतर त्या पुरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणारे झाडं मोडलेले वाळलेले लाकडं फासं काही असतं त्या पाण्यामध्ये असतं दिसतं। हे रणभूमी आणि रणभूमीमध्ये असणारे रक्त वाहू लागलेले आहे। त्यामुळं जे मृत्युमुखी पडले त्यांचे प्रीतही वाहत आहे पण ज्यांच्या हातून असणारा धनुष्य सुटला ते धनुष्यही असणारे त्या ठिकाणी वाहत आहे म्हणतात। कुणाचा हात तुटला कुणाचा पाय तुटला रणभूमीवर पडला रक्ताच्या लोंढ्यामध्ये असणारा तोही त्या ठिकाणी असणारा वाहू लागलेला आहे। अशा प्रकारची असणारी स्थिती पूर्णपणे दृश्य असणारे त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे। मेधमा सती दुर्गमा तेची दोही तिचा कर्दम विक्राल शिशारे विक्रम सुसरी परम दोही भागी। नादबाबांनी असणाऱ्या त्या रणभूमीचं असणारं वर्णन केलेलं आहे। नादबाबांनी असणारं वर्णन कसं केलं? नदी वाहते नदीमध्ये असणारं पाणी वाहत असतं आणि नदीच्या दोन्ही बाजूला असणारं चिखल होत असतो गवत असतं परंतु या रणभूमीमध्ये जे नदी वाहत आहे ती रक्ताची असणारी नदी वाहत आहे म्हणतात। आणि नदीच्या दोन्ही बाजूला असणारे जे थडे आहेत कडा आहेत त्या कडा मांस आणि हाड यांचा असणारा चिखल झालेला असणारा कडा असणारा त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे। मोक्ष सुखाची सुरवाणी रणनदी वाहे पुराणी सर्व स्वात्यागी जो घाली उडी त्याची जोडी तो जोडी। नागबाबा असणारे या रणभूमीचं असणारं वर्णन करतात नाश म्हणून नाहीये। जे जे या युद्धभूमीमध्ये मेले त्यांना असणारे कायमची असणारी मुक्ती असणारे त्या ठिकाणी मिळाली म्हणतात। जे नदी वाहते अलीकडच्या कडेवरून पलीकडच्या कडेवर असणारे जे जात आहेत त्यांचं संसार दुःखाचे पुनरपि जननम पुनरपि मरणम लक्ष्य 84 योनीमध्ये असणारे जे फेरे घालायचे या संसार फेऱ्यामधूनच असणारी कायमची मुक्ती आणि त्या मनुष्यास असणाऱ्या मिळते। अशा प्रकारचं असणारे ते युद्ध होतं म्हणतात। रोजे शिवा हे रहवरो तेची शिंदे सहित तारो येते तारक श्रीरामचंद्रो परपारो पाववी। नागबाबा असणारे दुसरं वर्णन असणारे या ठिकाणी सांगतात दृष्टांत असणारे या ठिकाणी देत आहे। अलीकडच्या कडेवरून असणाऱ्या पलीकडच्या कडेला जायचंय म्हणजेच जे नदी वाहते या नदीला असणाऱ्या तरुण असणारा जायचंय अलीकडच्या कडेवरून पलीकडच्या कडेवर। हे जाण्यासाठी असणारे आपण काय वापरतो? नाव वापरतो बोट आहे की नाही बडगे याच्यामध्ये बसतो अलीकडच्या कडेवरून पलीकडच्या कडेवर असणारा जातो। परंतु हे जर संसार रूपी असणारं युद्ध असणारं आपण खेळतो आहोत आणि या संसार रूपी युद्धातून असणारं आपल्याला जर पार व्हायचं असेल अलीकडच्या कडेवरून पलीकडच्या कडेवर असणारं जायचं असेल
खोटग्याची तारूची नावेची असणारी या ठिकाणी गरज नाही, तर या ठिकाणी असणारी गरज आहे रामनामाची असणारी. विठ्ठल विठ्ठल हे की नाही, भगवंताचं चिंतन असतं जर केलं तर सहजपणे असतं अलीकडच्या कडेवरून असतं पलीकडच्या कडेवर असतं आपण जाऊ शकतो. रामनामाची असणारी जे नाव आहे, या रामनामाच्या नावेमध्ये असणाऱ्या तुम्ही बसा. कसं बसा? पण अंतकरण असणारं शुद्ध करा, प्रेमळ मनानं बसा, सात्विक मनानं असणारं बसा. निश्चितच अलीकडच्या कडेवरून पलीकडच्या कडेवर हे नाव असणारे तुम्हाला घेऊन जाईल. हे नाद बाबा असणाऱ्या ऐकणाऱ्या भक्त मंडळीला असणारं सूचित करतात. उदो मनोनी भद्रकाळी घेऊन आली भूतावळी हाती मासांच्या वडवाळी रुद्रांजुळी प्राशती. आपला हा जो संसार आहे, आपलं हे जे जीवन आहे, या जीवनामध्ये एखादा प्रेत पडला, एखादा असतात तर मुर्दा पडला जनावरा ढोराचा आहे की नाही, पशु पक्षी येतात त्याला असणारे खाऊन जातात. पण या ठिकाणी हे राम नामाचं असणारं युद्ध आहे, रावणाचं आणि रामाचं असणारं या ठिकाणी युद्ध आहे. या युद्धामध्ये भूतावळे असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत. उदो उदो म्हणून असणारे त्या ठिकाणी जे युद्धामध्ये असणारे रणभूमीमध्ये असणारे जे प्रेत पडलेली आहेत, त्या प्रेतांचं असणारे त्या भक्षण करू लागलेले आहेत. म्हणजे हाड मांस सुद्धा असणारे त्या ठिकाणी सार्थकी असणारे लागू लागलेले आहेत. अशा प्रकारचं असणारे हे रामनामाचं असणारे युद्ध त्या ठिकाणी चालू आहे म्हणतात. यक्षिणी बहुकांच्या आवृत्ती लाखोली काळीज घेऊन हाती शंकिनी डंकिनी वाणी देती मग बक्षे स्वानंदे. यक्षिणी असणारी त्या ठिकाणी आलेली आहे रणभूमीमध्ये. शेती असणारी चांगली जर पिकली तर बलुतेदार असणारे त्या ठिकाणी निश्चितपणाने असणारे जात असतात आणि शेतकऱ्याला अट्टहासाने म्हणतात, भाऊ हे पीक असणारे तुमच्यामध्ये चांगलं आलेलं आहे, एवढं असणारं कमी देऊन चालणार नाही, मला एवढंच असणारं तुमच्याकडून असणारं दान म्हणून असणारं पाहिजे आहे की नाही. आणि दाता सुद्धा असणारा देत असतो, समाधान करत असतो. यक्षिणी त्या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारची असणारी शेती, अशा प्रकारचे असणारे प्रेत मुर्द पडलेले असणारे तिने सुद्धा पाहिलेले नव्हते है की नाही. जे खाऊन पिऊन असणारे चांगले होते ना, ज्यांचे काळीज असणारे चांगले फुगलेले होते, मोठे मोठे होते, निवडक काळीज असणारे ते उचलून असणारे घेऊन जात होती. हो आयरे गैरे न तू खैऱ्याच्या काळजाला असणारे ती हात लावीत नव्हती. जे चांगले होते, चांगले चांगले जे होते ना, तेच काळीज असणारे त्या ठिकाणी उचली होती. यक्षिणी डंकिनी असणारे त्या ठिकाणी होत्या, त्या सुद्धा असणारे इकून मिकीला असणारं काळीज असणारं तोडतात आणि इकून मिकीला असणारं दान म्हणून असणारं त्या ठिकाणी ते देऊ लागलेले आहेत. अशा प्रकारचं असणारं त्यांनी सुद्धा उत्साह आणि त्या ठिकाणी मांडलेला आहे. बोला. आनंदे नाचे छत्रपाळ शिरे चौडके वाहे वेताळ भूते मिळून या सकळ रणगोंधळ नाचते. त्या ठिकाणचा जो क्षेत्रपाळ असणारा आनंदानं नाचू लागला. आपण पूजा विधी करतो ना, त्यावेळेस असणार स्थान देवता असणार म्हणतात है की नाही. स्थान देवता, ग्राम देवता, ग्रह देवता है की नाही. हो त्या ठिकाणची असणारी ज्या स्थान देवता होत्या आणि तेही असणारे त्या ठिकाणी आता आपल्या भूमीमध्ये आपल्या ठिकाणावर असणारे एवढं काही असणारं पीक आलंय, कशाचं? मुर्द्याचं है की नाही. एवढं पीक आलंय, तेही असणारं आनंदानं असणारं त्या ठिकाणी नाचू लागलेले. भूतही त्या ठिकाणी आलेली आहे आणि यथेच्छपणानं असणारं आनंदोत्सव असणारे हे भूत व्यक्त करू लागलेले आहे. बहुता दिवसाचे धरणे दिदले हनुमंते पारणे अवघे घालिती लोटांगणे विजयी सांगू लागले. आणि ब्रह्मदेवानी पत्रामध्ये लिहिलेलं आहे, त्या ठिकाणच्या शंकिनी डंकिनी स्थान देवता असणाऱ्या त्या ठिकाणच्या होत्या, भूतावळ्या त्या ठिकाणच्या होत्या. सर्वांना आनंद झालेला. एकूण मेकाचे असणारे त्या ठिकाणी दान म्हणून असणारी काळज देऊ लागले एकूण मेकेला. हो
आनंदी आनंद असताना त्या ठिकाणी आणि ह्या भूतावळ्या व्यक्त करू लागलेल्या आहेत. कारण बऱ्याच दिवसानंतर दुष्काळ होता आतापर्यंत, पण सुकाळ असताना हनुमंतानं या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि हनुमंताच्या कृपेनं सर्वांच्या इच्छा असणाऱ्या पूर्ण होऊ लागलेल्या आहेत. अशा प्रकारचं समाधान त्या ठिकाणी मानू लागलेले आहे. पिके पिकले रणचत्वरी राक्षस दातांच्या राशी तोरी भूते मोविती पुढ पुढवे करी कौल करी हनुमंता. हर्षवायू झाला हो, एका हर्षवायू झाला. कारण पिकच अद्भुत अशा प्रकारचं असणारं पिकलेलं होतं. आतापर्यंत असणाऱ्या कित्येक पिढ्या गेल्या, कित्येक युग गेले, कित्येक असणारे दिवस गेले, पण अशा प्रकारचं असणारं पीक कधीच आलेलं नव्हतं. असे आहे पीक डोळ्याने पाहिलंच नव्हतं. हर्षवायू असणारा एकाला झाला. अशा प्रकारचा आनंदी आनंद पण कुणाला? या यक्षिणी, दैंकिनी आणि भूतावळ्या ज्या होत्या यांना असणारा हा आनंद झालेला आहे. नाथबाबा आपल्याला सांगू लागलेले आहे. देव ब्राह्मणा भैरवासी बलुते देती वेताळासी हरिदान दे भूतासी महाकाळीसी राजभाग. नाथबाबा सुद्धा दृष्टांत देऊन असतं या ठिकाणी सांगू लागलेले आहे. आपण ब्राह्मणांना दक्षिणा देतो ना, पूजाविधी केलेली म्हणून. देव असणारे ब्राह्मणांना असणाऱ्या दक्षिणा देतात ना, पण या ठिकाणी वेताळाला असणारी दक्षिणा. पण कशाची दक्षिणा? ₹1.25 दक्षिणा नव्हता तो. हो, प्रेत जे त्या ठिकाणी पडलेले होते ना, त्या प्रेताचं असणारं दक्षिणा म्हणून असणारं, एकूणमेकाला असणारं दान म्हणून असणारं त्या ठिकाणी देऊ लागलेले. अशा प्रकारचं असणारा दान धर्म हनुमंतरायाच्या कृपेनं असणारं त्या ठिकाणी आणि दिसू लागलेला आहे, सगळ्यांच्या नजरेला आलेला आहे. खर मातेरी मारुशी मेसुकोटीचे घरची दासी वैशी पीडिते सटवायसी पाळ भारी आसी काळिका. आपल्या संसारामध्ये असणारा एक नियमच आहे. शेतकऱ्याला जर चांगलं भरपूर जर पीक आलं, चांगलं चांगलं पोत्यामध्ये भरतो घरामध्ये घेऊन येतो, तिथं पण तसंच झालं. जे चांगलं चांगलं होतं उचललं ते, परंतु खाली असतं काय राहतं? मात्र राहतं ना, मात्र आता कुणाच्या हिशाला मेस्को जे आहे ना, की नाही, ह्या मेस्कोला असताना त्या ठिकाणी मात्र असताना त्या ठिकाणी देऊन टाकलेले. आता तिला सुद्धा सांगते एवढ्या वेळेस असतं, ह्याच वेळेस मात्र्यावर समाधान मान, तुला सुद्धा मधला माल असताना दिला जाईल. पण केव्हा? ज्या वेळेस असताना राम येतील तेव्हा, है की नाही? अशा प्रकारचा आनंदोत्सव असताना दान धर्माचा उत्सव हनुमंतरायाच्या कृपेने त्या ठिकाणी सुरू राहिलेला आहे. अग्रिम पिकाची उत्पत्ती विभागली सोय मारुती पश्चिम धान्याची महाख्याती श्री रघुपती विभागील. हनुमंतरायाने असताना त्या ठिकाणी सगळ्यांना असताना सांगून टाकलं, बाबा हो, माझा मालक आणखी या ठिकाणी काही आलेला नाही, है की नाही? दक्षिण दिशेचा असणारा जो भाग आहे ना, पीक चांगलं आहे, है की नाही? खाणारे म्हणत होतो या दिशेचा असणारा ह्या रानाच्या तुकडीमध्ये असताना लय माल चांगला आहे, तिकडला असणारा फुडाना म्हणजे आम्हाला पोटभर खायला मिळेल. पण सांगितलं माझ्या काही अधिकारामध्ये ते नाही. दक्षिण दिशेचा असणारा जो भाग आहे ना, तो प्रभू रामचंद्राच्या हिशोवर गेलेला आहे आणि त्यांच्या जेव्हा मनात येईल तेव्हा ते पीक काढतील ते, है की नाही? मग त्यावेळेस असताना त्यांनी जर पीक काढलं ना, ते तुम्हाला असणारा खायला देतील. आता जे मी दिलं ना तुम्हाला, याच्यावरच असणारं समाधान माना. मात्र कोत्रच असणारं यावेळेस असणारं तुम्ही सगळ्यांनाच समजा, चांगलं असणारं जे काही आहे ना, ते प्रभू रामचंद्र आल्यावर सर्वांना मिळेल. पुढे दात मेमिती ऐसे हनुमंते की ख्याती हर्षानंद कपी गरजते सोय परमती आल्हादे. आणि अशा प्रकारची असणारी ख्याती प्रभू रामचंद्राच्या समोर लक्ष्मणराय असणारे जे पत्र आहे ते पत्र असणारे वाचून दाखवत आहे. अशी ख्याती, असा प्रताप असणारा हनुमंतानं लंकेमध्ये असणारा केलेला आहे. आणि हा हनुमंताचा प्रताप ऐकून जे पत्र लक्ष्मण वाचतोय
आजूबाजूला असणाऱ्या चौकडूनच असणारी वानर मंडळी असणारी गोळा झालेली होती आणि हनुमंताचं असणारं त्या ठिकाणी सगळे जण असणारे सत्कार करतात. सगळ्याच वानराने हनुमंताच्या नावाने असणाऱ्या टाळ्या वाजवलेल्या आहेत म्हणतात. आमुचा हनुमान आरतुबळी रणी राक्षसा केली रांगोळी वानरी पिटोनी टाळी सुख समेळी नाचती. चौकडूनच असणाऱ्या सगळ्या वानरांनी आणि हनुमंताच्या नावाने असणाऱ्या टाळ्या वाजवलेल्या आहेत. वा रे वा हनुमंता हनुमंता, अरे एवढा असताना तू आतुरबळी आहेस, एवढ्या वानर राक्षस सेनेमध्ये असताना तू गेलेला होतास. स्वतःची ख्याती, स्वतःचा प्रताप असताना, स्वतःच्या नावाचा झेंडा आणि लंकेमध्ये असताना तू सुद्धा फडकविलास. वा धन्य धन्य असताना हनुमंता. अशा प्रकारची असणारी वाहवाई सगळी वानर मंडळी करू लागलेली आहे. सुग्रीव राजा तैवेळी अनुनिया द्रव्याजुळी हनुमंतावरी ओवाळी हृदय कमळी आली. अहो हनुमंताने एवढा प्रताप केलाच होता, एवढी महती असताना, एवढं शौर्य असताना दाखवलेलं होतं. आता हनुमंताच्या प्रतापाचं वर्णन स्वतः त्यांचा जो राजा आहे तो सुग्रीव असताना उठलेला आहे. हिरे माणिक असणारे काय जे असेल ते वंजळीवर असणारे घेतलेले आहेत. हनुमंताची नजर, हनुमंताची दृष्टीच काढली म्हणायचं आणि हनुमंताच्या डोक्यावरून ते ओवाळलेले आणि बाजूला असणारे त्या ठिकाणी टाकलेले आहेत. अशा प्रकारचा असणारा हनुमंताचा सत्कार आणि राजा सुग्रीव स्वतःच्या हाताने असणारा करत आहे म्हणतात. तू विसावा कपिकुळासी सुखी केले श्रीरामासी वाचवे वानरासी यशामासी तुझे. हे नागबाबांचं भावार्थ असणारा रामायण आहे. सुग्रीव असणारे हनुमंताला असणारे बोलत आहेत. हनुमंता तू विसावा कपिकुळासी. कपिकुळाचा विसावा म्हणजे कपिकुळ असणारे जे चालतंय है की नाही, पण तू तुझ्यामुळे असणाऱ्या प्रभू रामचंद्राची संगती असते ह्या कपिकुळाला लाभली म्हणून असणारे यांच्या जीवनाचा कुळाचाच उद्धार असणारा या ठिकाणी असणारा झाला. हो यांच्या भागा असणारं जे संसाराचं राट गाडगं लागलेलं होतं ना, हो पण चिर शांती असणारी मिळाली कोणाला? कपिकुळाला. म्हणून करता असणारे या ठिकाणी सुग्रीव म्हणतो कपिकुळाची तू विश्रांती. तुझ्यामुळे असणारा प्रभू रामचंद्र असणारा आम्हा सर्वांना असणारा लाभला आणि आमचे जे काही दुःख आहे, आमचं जे काही भविष्य आहे, हे सगळं काही असणारा हनुमंता तुझ्यामुळे असणारा उज्ज्वल झालेला आहे. अशा प्रकारची स्तुती राजा सुग्रीव असणारा हनुमंताची करू लागलेला आहे. पूर्णाली अंगदासी कांदी घेऊन हनुमंतासी हरिके नाचता गोपासी कैकाळासी राजा अंगात असताना त्या ठिकाणी उठून उभा राहिलेला आहे. हनुमंताला असताना आपल्या खांद्यावर असताना बसवलेला आहे. जसं वरातीमध्ये असताना नवरदेवाला खांद्यावर घेतात, हनुमंताला अंगदाने खांद्यावर बसवलं आणि अंगात असताना त्या ठिकाणी नाचू लागलेला आहे म्हणतात. धैर्या हनुमंताचे चरण कैकाळ बापुडे ते कोणा करोनी हनुमंताचे स्मरण मरणा मारिना मी आता. अंगदाने हनुमंताला खांद्यावर घेतलेलं आहे आणि खांद्यावर घेतल्यावर पाय हातामध्ये आहे की नाही, धरिता हनुमंताचे चरण आहे की नाही, आणि हनुमंताचे पाय जर हातामध्ये आले, हनुमंताचे पाय जर पकडले तर काळाला सुद्धा असणारा भिण्याची गरज नाहीये. एवढं सामर्थ्य असणार या हनुमंताच्या असणाऱ्या पायामध्ये आहे की नाही. पण अनन्य भावानं आहे की नाही शरण असताना जावं लागेल. अनन्य भावानं असताना हनुमंताचे असणारे पाय धरावे लागतील. निश्चितच हनुमंतराय कृपा केल्याशिवाय असणारे राहणार नाहीयेत म्हणतात. हनुमंताचे अगाध चरित्र ऐकूनिया ब्रह्मलिखित श्रीराम होनी विस्मित आलिंगित हनुमंता. काय सुख आहे, काय आनंद आहे. हनुमंताने एवढा प्रताप केला, हनुमंताने एवढं शौर्य असणारं केलेलं आहे आणि हा प्रताप हे शौर्य असणारं ब्रह्मदेवानी पत्रामध्ये लिहिलेलं आहे आणि ते पत्र लक्ष्मण या ठिकाणी वाचत आहे. प्रभू रामचंद्र असणारे ऐकू लागलेले आहे आणि हे सर्व काही
हनुमंत प्रभू रामचंद्राने ऐकलं. प्रभू रामचंद्राचं प्रेम असताना अनावर झालं आणि प्रभू रामचंद्र उठलेत आणि हनुमंताला असतं कडकडून असणारी मिठी मारलेली आहे. बोला. परममृते अभिषिंचना नेत्रद्वारा रघुनंदना हनुमंतासी करियापना. काय धन्यता आहे हो. आता हनुमंत महान की प्रभू रामचंद्र महान. नाथबाबा असणारे या ठिकाणी ओवीमध्ये असणारे सांगत आहे ज्याच्या शब्दा वाट ज्याच्या वाणी वाट असताना अमृताचा वर्षाव होतो असे भगवान प्रभू रामचंद्र हनुमंताला कडकडून भेटले आणि हनुमंत प्रभू रामचंद्राच्या डोळ्या वाट असताना पाणी वाहू लागलं म्हणतात है की नाही. आणि प्रभू रामचंद्राच्या डोळ्या वाट असताना जे पाणी वाहिलं अमृतासारखा असताना अमृताच्या वर्षावासारखा अभिषेक हनुमंताच्या अंगाचा असताना त्या ठिकाणी झालेला आहे म्हणतात. कृपा करिलाय रघुनंदना हनुमंताचे भाग्य गहना सोमके वाणी त्रिनयना. अरे देवाजीच्या मना ते कोणाचे असणारे चाले ना. सगळ्या देवांना असताना त्या ठिकाणी प्रश्न पडला. त्या ठिकाणची वानरसेना या सर्वांना असताना प्रश्न पडला. अहो एवढा अट्टहास करतात नवस सायास व्रत तप तपस्या असताना सर्व काही करतात त्या देवाला असताना प्रसन्न करून घेण्यासाठी. आता प्रत्यक्ष देव असताना ज्या भक्तावर असताना एवढा खुश झालाय आणि स्वतः उठून असताना त्याला कडकडून असताना भेटलाय स्वतःच्या डोळ्याच्या नयनाचं है की नाही. स्नान असताना अभिषेक असताना ज्या हनुमंताला केला काय बरं देतील असताना आता या हनुमंताला काय असतं करतील असतं या हनुमंताला कुठल्या गोष्टीचं असतं कमी. आणि आणखीन प्रभू रामचंद्राची एवढी कृपा म्हणल्यानंतर काय बरं देतील असतं. अशा प्रकारचा सर्वांच्या मनामध्ये असणारा प्रश्न निर्माण झालेला आहे. आलिंगिता हनुमंता राम विसरे श्रीरामता कपी विसरे वानरता एकात्मता लाग. आणि खरं बघा रामायण असणारे याच्यासाठी असणारे ऐकायचं असतं ज्ञान हे मिळवायचं याच्यासाठी असणारे मिळवायचं असतं. देव असणारा कोण आहे. देव असणारा हा माणूसच आहे. माणूस असणारा जेवढ्या अट्टहासाने देवाला प्राप्त करण्यासाठी असणारा भक्ती करतो ना तेवढ्याच जर अट्टहास जर केला तेवढेच जर प्रयत्न केले आचार विचार आणि व्यवहार सर्व जर काही जर केला प्रमाणित केला तर देवा माणसाचाच असणारा देव होतो आणि माणसाच्या मनातला असणारा द्वैत संपत. देव आणि भक्त म्हणून असणारे एक आहे. ही असणाऱ्या त्याच्यामध्ये द्वैतपणा असणारा त्या ठिकाणी राहत नाही. कडकडून असणारे प्रभू रामचंद्र हनुमंताला असणारे भेटले आणि प्रभू रामचंद्र विसरून गेले मी हनुमंत आहे का राम आहे. द्वैतपणा असणारा त्या ठिकाणी काहीच राहिलेला नाही. देव भक्ता नाही तुझेपणा. देव भक्तामध्ये असणारा काहीच वेगळेपणा नाहीये. जो देव तोच भक्त आणि भक्त तोच देव. दोघांमध्ये असणारा काही सुद्धा. म्हणून तर भक्ताला असणारी जर शिवी दिली तर देवाला शिवी दिल्याचा राग असणारा देवाला येत नाही. पण आपल्या भक्ताला जर असणारा कुणी जर शिवी दिली तर निश्चित असणारा देवाला असणारा त्याचा राग येतो. एवढं प्रेम असणारा त्याच्या भक्तावर आहे. अशा प्रकारची देव हनुमंत मोर्याने त्या ठिकाणी झालेली आहे. सांगूनिया मी तुपना देवा भक्ता लिंगना कुंटला बोल तुटले मौना सुख संपन्ना श्रीरामे. देव पहावयासी गेलो देवाची होऊन किती वारी असणारे लोकांचे करतात. पंढरपूरचे असणारे लोक करतात आणि सगळेजण महागारी येतात म्हणजे देव त्यांना भेटत आहे का नाही. तो भाव आहे का ती भक्ती आहे का. देव पाहायला जर गेला तो जर भाव असेल ती जर भक्ती असेल ती जर श्रद्धा असेल तर निश्चित असताना तो देव भेटेल आणि पुन्हा तो परत येणार नाही. परत येणार नाही याचा मतलब तो तिकडच संपेल की नाही. मनातला जो आशा पास आहे ना मोहबंध आहे ना हे सगळं काही असताना त्याचं तुटल. सगळं काही असताना तो संपल. बायको असून सुद्धा तो ब्रह्मचारी असताना होईल ठीक आहे. तो भाव आहे असताना तुझेपणा द्वैतपणा असताना त्या ठिकाणी राहत नाही. देवाचं दर्शन झालं की मी तूपणा
संपून जातो. अहंकार असताना सगळा काही असताना संपतो. देवमय असताना त्या ठिकाणी होतो. आणि हनुमंत आणि प्रभू रामचंद्र दोघा एकमेकाला देव भक्ता नाही तुझेपणा वेगळेपणा असताना त्या ठिकाणी काहीच शिल्लक राहिलेला नाही. कोण हनुमंत कोण राम हे कुणीच असताना त्या ठिकाणी सांगू शकत नाही. कुणीच असताना काही बोलू शकत नाही. निबिड आणि नित्य निघोट सुख गोंदले घनदाट नाही आदि मध्य शेवट नचले वाट द्वैतपणे असताना मनामध्ये काहीच राहिलेलं नाही. मी कोण आज भावच असताना त्या ठिकाणचा असताना निघून गेलेला आहे. हो, अखंड प्रेम असताना ब्रह्मानंद असताना त्या ठिकाणी झालेला. एकच काळोख असताना, कोणता काळोख पण ब्रह्मानंदाचा काळोख असताना त्या ठिकाणी झालेला आहे. एकता असताना दुसरं काहीच असताना त्या ठिकाणी दिसत नाही, भासत नाही. अनुमान असताना दुसरं काहीच असताना लावता येत नाही. असा एकाकार असताना देव आणि भक्त या दोघांमध्ये असताना झालेला आहे. जेथे मौनावल्या श्रुती तेथे पावला मारुती सार्थक हनुमंताची भक्ती पावन कीर्ती लोकी. देव असताना कोण, देवाला असताना कसं प्राप्त करायचं, देव असताना कशाने मिळतो याचं संशोधन, याचा इतिहास असताना कुणी केला? शास्त्र पुराण हे श्रुती जे आहेत ना, या श्रुतीमध्ये असताना आणि श्रुतीमधून असताना जो भगवंत आहे, जो सिद्ध झालेला आणि हनुमंतराय असताना त्या ठिकाणी हनुमंताला असताना ते प्राप्ती झाली. जे आतापर्यंत ज्यांना असताना जे दुर्मिळ आहे आणि ते दुर्मिळता सत्य असताना त्या ठिकाणी हनुमंताला झाले. आणि भगवान प्रभू रामचंद्र स्वतः पण रामपण असताना विसरून गेले. हनुमंतामध्ये असताना प्रभू रामचंद्र लीन झाले. ती एकात्मता, ते सुख, ते समाधान, ते आनंद हनुमंताला असताना प्राप्त झालेला आहे. सोये सुखावे रघुनंदना ऐसे हनुमंताचे भजना पाया लागे ब्रह्मज्ञान एका जनार्दन उपदेश. स्वयं सुखावे भजन कसं स्वतःला असताना सुख, स्वतःला आनंद है की नाही प्राप्त होतो. कशामुळे? त्या भगवंताच्या, त्या प्रभू रामचंद्राचं भजन असताना गायल्यानंतर. आणि ते भजन असताना कोण गातो? तर हनुमंतराय असताना ते भजन असताना गातात. आणि त्या प्रभू रामचंद्राची प्राप्ती हनुमंताला असताना त्या ठिकाणी झालेली आहे. नित्य श्रीराम स्मरणा नित्य श्रीराम भजना एका जनार्दन शरणा ब्रह्मज्ञान हरिभजनी. नाथ बाबा असताना या ठिकाणी सांगताय ब्रह्मज्ञान असतं, नित्य असतं म्हणजे सदोदित, असनी शेनी भोजनी असतं, सदोदित असतं. श्रीराम जय राम जय जय राम. झोपला तरी पण श्रीराम जय राम जय जय राम. काही काम करत असाल तरीही असतं श्रीराम जय राम जय 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 राम. असं पूर्णपणे असतं त्या भजनामध्ये, ब्रह्मानंदामध्ये असतं. जे ब्रह्मज्ञान आहे, जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वामध्ये लीन होऊन असणारं भजन कोण? हनुमंतराय असताना त्या ठिकाणी करत होते. आणि अशा प्रकारची असणारी भक्ती असावी हे नाथबाबा असणारा आपल्याला अध्यायाच्या शेवटी असणारे सांगतात. स्वस्ति श्री भावार्थ रामाने सुंदर कांडे का कारणे काय ब्रह्मलिखित इंद्रजित अपमान पराक्रम नाम एकंत सुमती सध्याय गुणा कुंडलिका वज्र विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. त्याला करू का?